असतील किंवा कोणी असतील, रसद असेल किंवा हे असेल किंवा उद्धव ठाकरे मान त्यांची तिथं जाईपर्यंत दुखली नाही असे म्हणजे उद्धव ठाकरे होऊन गेले. त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे सन्माननीय, त्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजेत होतं की साहेब हे तत्व आहे, त्या तत्वाच्या बाहेर जाता येणार नाही. एकूण सांगायचं तात्पर्य तोच मुद्दा आहे की तुम्ही एकीकडे शुक्र समिती अहवालावर चांगलंच तोंडसुख घेताय, पण तुम्ही सुमंत भांगे या अधिकाऱ्याच्या नावानं सुद्धा प्रचंड खडे फोडताय. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे फसवणूक केली मुख्यमंत्र्यांची असं तुमचं तुम्ही वारंवार बोलून दाखवतायत, कसं काय? माझा व्यक्तिगत विरोध कुणालाच नाही आहे, तुम्हाला सांगतो. माझं कायम असं म्हणणं आहे की प्रत्येकानं संविधानिक तत्वासोबत जगलं पाहिजे त्या पदावर असताना. सुमंत भांगेंना मी आजपासून ओळखत नाही, नांदेड महानगरपालिकेला होते तेव्हापासून ओळखतो आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मी कायम बोलत असतो, परंतु मी माझा डिसेंट सोडत नसतो. काय अपेक्षित आहे संविधानामध्ये? जर समजा सरकार एखादी पॉलिसी सांगत आहे की हे तुम्ही करा आणि तिथं आपल्याला दिसत आहे की हे अल्ट्रा व्हायरस आहे, हे चुकीचं आहे, हे तत्वाला धरून नाही, तर राईट टू डिसेंट म्हणून तर वेगवेगळे हे का केले म्हणजे छान जे तत्व आहेत तुमचं पत्रकारिता, ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेशन असे चार का आपण त्याच्यामध्ये वर्ग केले. त्याचं कारण हे आहे की एकमेकाला स्पष्टपणे सल्ला मिळावा. हे झालेलं नाही आहे. हे झालेलं नसल्यामुळं टंके की चोट पे मला सांगायचं आहे, ममत्वातून राजकीय हवसापोटी, हवस आज मी शब्द सांगतो, राजकीय हवसापोटी शरद पवारांच्या ऑफ सीझन पॉलिटिक्स असेल किंवा मताची गोळाबेरीज असेल, सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित होऊन केलं. आता बघा ते ते तोंडसुख घेत आहेत माझ्यावर. बाळासाहेब थोरात त्यांनी काँग्रेसच्या चड्डीचा नाडा सांभाळावा, ते नाडा सुटून गेलेला आहे. ते नाडा जर माझ्या हातात आला तर चड्डीच राहणार नाही. राजकीय उत्तर त्यांना मी आपल्या माध्यमातून तेही देऊन टाकतो. काय करायचं तुमचं हा अनेकांना खरं प्रश्न पडत असेल. म्हणजे असं एक प्रकरण नाही की या प्रकरणामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी कोणाच्या नावाने शेलकी टीका केली नाही, खडे फोडले नाही, अनेक वेळा मुद्द्यांवर उहापोह केला नाही. आता थेट बाळासाहेब थोरात यांच्या चड्डीच्या नाड्यापर्यंत गुणरत्न सदावर्ते पोहोचलेत. काय चाललंय कुठे हे महाराष्ट्रात? म्हणजे की अशा प्रकारचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, थेट चड्डीचा नाडा गुणरत्नाची, म्हणजे काहीतरी काय. बाळासाहेबांच्या आपलं म्हणजे बाळासाहेब थोरांताच्या चड्डीचा नाडा म्हणलं नाही, काँग्रेसच्या चड्डीचा नाडा म्हणलं. सुटला आहे की नाही? त्यांनी ते सांभाळावा. माझ्या हातात आला नाडा तर कसं होईल? आणि मी एक सांगतो, मी कोणावर व्यक्तिगत टीका करत नाही हो. मी तुम्हाला सांगतो, आय हॅव अ ग्रेट रिगार्ड अबाउट एव्हरीबडी ह्युमन बिंग म्हणून. आणि बाळासाहेब थोरातांना मी त्या म्हणजे त्या तत्वातला सुद्धा चुकीच्या म्हणजे मानत नाही. तुमच्या प्रत्येक व्यक्तीबद्दल हाय रिगार्ड्स आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल तुमच्या सुद्धा हाय रिगार्ड्स आहेत का? नाही, मनोज हा विखे पाटील नाही, मनोज हा पतंगराव कदम नाही, मनोज हा कमल किशोर कदम नाही, मनोज हा डी वाय पाटील नाही. मनोज हा सामान्य काँग्रेसी माजी कार्यकर्ता आहे आणि तेवढीच ओळख त्याच्यासाठी पुरेशी आहे. मला त्याच्या बाबतीत रिगार्ड ठेवण्याचे कारण नाही, कारण त्याचा माझा दूरदराज तर संबंधच नाही. त्याच्यामुळं तो एक त्याचं करत राहतो आणि राजकीय पोरांनी तसं करत राहावं, त्या मताशी माझं दुमत नाही. हो, पण मनोज जरांगे पाटील म्हणतात ना की मी जे काही करतो ते राजकीय करत नाही, मी समाजासाठी करतो आहे आणि माझ्या रक्तातला शेवटचा थेंब सुद्धा हा समाजासाठीच असेल. आंदोलन, उपोषण किंवा त्यांनी आजपासून पुन्हा एकदा सलाईन काढली आहे, मग असं कसं आपण म्हणू शकतो? समाजासाठी आपलं आयुष्य वेचणारी व्यक्ती म्हणून मनोज जरांगे पाटील आज मराठा समाज त्यांना ओळखतं. अहो, उपवासाचं काय? उपवासाचं स्टंट करायचं नसतं. 17 दिवस जेलमध्ये होतो, जाऊन जेल रेकॉर्ड बघा. एक अन्नाचा कण खाल्लेला नव्हता आणि शोबाजी केलेली नव्हती. जेलमधून सुटका होऊन आल्याच्या नंतर सन्माननीय उच्च न्यायालयाने बाहेर सोडल्याच्या नंतर सांगितलं, मध्ये होतो तेव्हा कधीही सांगितलं नाही, कोणत्याही बेल ॲप्लिकेशनच्या वेळेस. अहो, वर्षावास करून पाहावा, संतांच्या सान्निध्यात राहून पाहावं, वनवासात विपश्यना करून पाहावी, ते सगळं करून पाहिलेलं आहे. एक एक महिना आम्ही उपवास करतो, पण आम्ही सांगत नाही वर्षावासामध्ये. ही तत्व आहे, तत्वासोबत जगायचं असतंय. स्टंटबाजी त्या गोष्टीचं भांडवल करून जगायचं नसतंय. ओव्हरऑल काय सांगाल? ठीक आहे, आपण तत्व म्हणू की या सगळ्या विषयातलं म्हणू, मग मराठा समाजाला आज जे विधिमंडळात झालंय, आज जे विधानसभेत झालंय, ही मराठा समाजाची फसवणूक आहे असं तुम्हाला वाटतंय का मराठा समाजाला मिळालेला दिलासा तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतंय की राजकीय मतांची गोळाबेरीज ह्याच्यासाठीचा विरोधकांनी उभा केलेला जरंगे आणि स्वतःच्या मताच्या संरक्षणार्थ सत्ताधाऱ्यांनी केलेली त्यांची कामगिरी
आणि मला दोन्हीला सुद्धा समान तत्त्वच द्यायचे आहेत. कारण मराठा भाऊ सगळ्यांना माहिती आहे की ते त्या तत्त्वासोबत सामाजिक, मला एक उदाहरण द्या, तुम्ही पत्रकार आहेत, 2008च्या नंतर सामाजिक मागास आहेत का? मला सांगा तुम्ही. मला सांगा की शेतकरी आत्महत्या हे सामाजिक मागासलेपणाचं लक्षण असू शकते का हो? तुम्ही बघा ना, तुम्ही कमीत कमी एक दुसऱ्या माध्यमाचं नाव घ्यायचं नसतं, द हिंदूचा रिपोर्ट वाचा, जे की शेतकरी आत्महत्यांचा विषय होता. म्हणजे अशोक चव्हाणांना 2 प्रकरणामध्ये खूप म्हणजे भोगावं लागलं. एक भोगावं लागलं ते आदर्श, आणि दुसरं भोगावं लागलं होतं तो रिपोर्ट. त्यांच्याच मतदारसंघातला भोकरचा विषय होता तो. लक्षात ठेवा की सामाजिक मागासलेपण हे आत्महत्यांसोबत जोडलं जाते का? ते काय जोडलं जाते? ती आत्महत्या अशी होती का गौतम वाघमारेंसारखी, जे शहीद झाले गौतम वाघमारे, तशा प्रकारची ती आत्महत्या नाही आहेत. ते आर्थिक विवंचनेतून. एक गोष्ट निश्चित आहे की तुमच्याशी बोलताना अनेक मुद्दे तुम्ही मांडतात, अनेकांच्या नावाने खडे फोडतात, शेलकी टीकाही करतात, पण कायदा आणि संविधान